जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही फ्रेशर्स आहात, चांगल्या कंपनीत जॉब शोधताय तर ॲसेंचर या कंपनीतर्फे जबरदस्त जॉब अपडेट घेऊन आलोय। खासियत याची अशी आहे की कुठलीही एक्झाम तुमची नसणार आहे, कुठलीही फी नाही आहे। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे यांच्या ऑफिशियल करियर पेजवरून आपण अप्लाय करतोय, त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करा। आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अर्जंट हायरिंग चालू आहे। मुंबईला यांचं जे ऑफिस आहे त्यावर ही हायरिंग चालू आहे, मेगा हायरिंग आहे, भरपूर साऱ्या पोस्ट आहे। आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही अप्लाय करताय तर याच महिन्यामध्ये तुमची जॉईनिंग होणार आहे। त्यामुळे जे जे एलिजिबल आहे त्यांनी अप्लाय करा। नेमका कुठला क्रायटेरिया आहे, सिलेक्शन प्रोसेस काय, सगळी माहिती आजच्या व्हिडिओ स्क्रीनवर जाऊन समजून सांगतोय। त्याआधी असेच नवीन जॉब अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकताय ॲसेंचर कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला घेऊन आलो आहे आणि तुम्ही ते बघू शकताय भरपूर साऱ्या पोझिशन्स आता ओपन आहे जिथे आपण अप्लाय करू शकतोय आपल्या स्किल्सनुसार। पण अनेकांच्या कमेंट्स असतात की आम्ही फ्रेशर्स आहोत, चांगल्या कंपनीत काम पाहिजे आहे, तर सगळ्यात पहिली वॅकन्सी तुमच्यासाठी आहे इनबाउंड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह न्यू असोसिएट। ही तुमची पोस्ट असणार आहे, फुल टाइम जॉब आहे। मुंबईमध्ये यांचं जे ऑफिस आहे तिथे तुमची पोस्टिंग होणार आहे। ओके, जसं की तुम्ही ते बघू शकताय सगळी माहिती दिलेली आहे। तुम्ही इथे 0 ते 1 इयरचा एक्सपिरियन्स म्हणजे फ्रेशर्स आहात किंवा 1 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स आहे, बिंदास अप्लाय करू शकताय। ही पण एक पोझिशन आहे, जसं की बघू शकताय 206 हा जॉब आय डी आहे। त्यानंतर सेम पोस्ट आहे बघा 212 जॉब आय डी आहे। त्यानंतर तिसरी पोस्ट आहे जिचं 351 जॉब आय डी आहे। हे सगळे लेटेस्ट अपडेट आहे, त्यामुळे सगळी माहिती सांगतोय। पहिल्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं तर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, मग कुठल्याही क्षेत्रातनं आर्ट्स झालंय, कॉमर्स झालंय, सायन्स झालंय किंवा फार्मसी वगैरे झालंय तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय। तुम्हाला कुठले स्किल्स पाहिजे तर कस्टमर सर्व्हिस टेक्नॉलॉजी या रिलेटेड तुमच्याकडे स्किल्स मागितले आहे। म्हणजे थोडक्यात तुम्हाला कम्प्युटर वापरता येत आहे, MS ऑफिस MS एक्सेल येत आहे, कम्युनिकेशन स्किल चांगला आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय। आता नेमका ॲसेंचर कंपनी काय अनेकांना माहिती आहे, माहीत नसेल तर हे एकदा वाचून घ्या। त्यानंतर तुम्हाला काम काय करायचं आहे ते बघत दिलेलं आहे। तर जे पण यांचे कस्टमर्स आहेत त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आहे, वर्टिकल अँड हेल्प अस इन मॅनेजिंग रिझॉल्विंग कस्टमर्स क्वेरी। कस्टमरच्या ज्या क्वेरी असेल त्या रिझॉल्व करायच्या म्हणजे सॉल्व करायच्या। याची आपल्याला 12 दिवसाची ट्रेनिंग मिळते यांच्या कंपनीमध्येच, त्याची सॅलरी सुद्धा आपल्याला मिळते। ओके, त्यामुळे नेमकं कुठल्या प्रोजेक्टवर काम चालू आहे, मग त्या प्रोजेक्ट रिलेटेड ज्या पण क्वेरीज आहे त्या कशा सॉल्व करायच्या हे सगळं तुम्हाला शिकवलं जातं, त्याचं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। त्यानंतर यांना कसे कॅन्डिडेट पाहिजे आहे तर ज्यांचं रिटन अँड व्हर्बल कम्युनिकेशन स्ट्रॉंग असेल, ॲडॅप्टेबल आणि फ्लेक्झिबल असेल, कारण की आम्ही त्यांना ट्रेनिंग देणार आहोत, ती त्यांनी शिकून चांगल्या प्रकारे काम करता आलं पाहिजे। आणि ॲबिलिटी टू परफॉर्म अंडर प्रेशर, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स तुमच्याकडे पाहिजे, कारण की कस्टमरचे जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे। ॲबिलिटी टू वर्क वेल इन अ टीम, ॲज अ टीम मेंबर तुम्ही पाहिजे, कारण की इंटरव्ह्यूला किंवा तुम्ही बायोडाटामध्ये जर मेन्शन केलं असेल आय एम अ टीम प्लेयर असं तसं तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील। अनेक जणांचा बायोडाटा एकदम बेसिक असतो, आपल्या चॅनलवर ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकला आहे प्रोफेशनल बायोडाटा कसा बनवायचा, नसेल बघितला तर बघून घ्या, ते तुमच्या करिअरसाठी चांगलं असणार आहे। ओके, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देईल। आता तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय म्हणजे थोडक्यात तुम्हाला काम काय करायचं आहे, तुमचा रोल काय असणार आहे तर सेम रिक्वायर्ड टू सॉल्व रुटीन प्रॉब्लेम्स। ओके, कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे, त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहे त्याच्याबद्दल माहिती द्यायची, प्रायमरी इंट्रॅक्शन विथ यू अँड युअर टीम, तुमचे टीम आणि तुमच्यासोबत प्रायमरी तुमचं इथं कनेक्शन झालं पाहिजे, ॲज अ टीम मेंबर म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे। सेम इथे आहे, जास्त काही अवघड नाही ना, पायथॉन ना कोडिंग ना हे ना ते असं काहीच नाही, सिम्पल जॉब आहे। एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात अप्लाय करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे जेन्युइन अपडेट आहे, ऑफिशियल करिअर पेजवरून अपडेट आहे, त्यामुळे बिंदास अप्लाय करा। अप्लाय कसं करायचं ते पण तुम्हाला सांगतोय, त्याआधी दुसरी पोस्ट बघून घ्या
दुसरी पोस्ट पण सेम आहे, सगळा क्रायटेरिया सेम आहे. तुम्ही तिन्ही पोस्टसाठी पण अप्लाय करू शकताय, तुम्हाला पाहिजे तर एक पोस्टसाठी पण अप्लाय करू शकताय. आणि लेटेस्ट अपडेट आले, तुम्ही ते बघू शकताय. आत्ताच 5 दिवसापूर्वी हे अपडेट आलेलं आहे. ऑफ कॅम्पस भरती आहे, त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि तिसरी जी पोस्ट आहे ती पण सेम पोस्ट आहे, सेम तुमचं काम तिसऱ्याही पोस्टसाठी असणार आहे. तिथे पण तुम्ही फ्रेशर्स आहात, ग्रॅज्युएट आहात, अप्लाय करू शकणार आहात. तरीही काय अडचण आली तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. फॉर्म भरताना काय अडचण आली तर आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करा, त्यावर मला स्क्रीनशॉट पाठवा, त्यावरही तुम्हाला मी सोल्युशन प्रोव्हाइड करेल. आता अप्लाय कसं करायचं तर इथे बघा दिलंय अप्लाय नाऊ, यावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर स्टार्ट आवर कम्प्लीट युअर ॲप्लिकेशन, मग इथे आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. पण जर का तुम्ही ॲसेंचर यांच्या करिअर पेजवर पहिल्यांदा अप्लाय करत असाल तर सगळ्यात आधी आपल्याला इथे काय करायचं आहे, आपल्याला साइन अप करून घ्यायचं, म्हणजे यांच्या वेबसाईटवर आपल्याला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. मग त्यासाठी ती पण प्रोसेस तुम्हाला समजून सांगतोय. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून त्याच्यावर OTP येऊन तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं पर्सनल नेम, लास्ट नेम, कुठून राहतात, आपण महाराष्ट्रात आहोत, इंडियामधून आहोत, तर ते सिलेक्ट करून इथे क्रिएट अकाउंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला कंट्री कोड टाकून घ्यायचा आहे, जो की इंडियाचा +91 आहे. मोबाईल नंबर टाकून इथे टेक्स्ट मी यावर क्लिक करायचं आहे. तर बघा मी इथे माझा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकून आपलं इथे अकाउंट क्रिएट होणार आहे. आता इथे पासवर्ड मी क्रिएट केला आहे, कंटिन्यू म्हणतोय. त्यानंतर हा 6 पानी फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला आपले डिटेल्स टाकून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला आपला रेझ्युमे CV इथे अपलोड करायचा आहे. माझी रिक्वेस्ट तुम्हाला आहे की प्रोफेशनल CV अपलोड करा. एवढी जर मेहनत आपण घेतोय तर चांगलाच CV गेला पाहिजे. त्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन, म्हणजे तुमचं नाव, त्याच्यानंतर ॲड्रेस वगैरे ही माहिती, त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन, त्यानंतर ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स असेल तर टाका, नसेल तर नो करायचं आहे. एज्युकेशनल माहिती, मग 10वी 12वी झाली आहे, किती मार्क पडले, कुठल्या युनिव्हर्सिटीमधून केला आहे. त्यानंतर तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. सगळा फॉर्म एकदा चेक करून सबमिट करायचा आहे. इथून तुम्ही सबमिट करू शकणार आहात. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने सगळी प्रोसेस समजून सांगितलेली आहे. चांगल्या पोस्ट आहे, महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये जॉब आहे. सॅलरी जर बघायला गेलं तर याची 45 ते 50 हजार रुपये प्रति महिना सॅलरी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. इलिजिबल असाल तर अप्लाय करा. गरजू मित्र आहेत त्यांच्यासोबत शेअर करा आणि नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.